संघ भिक्खू संघाला त्रिवार वंदन। परमपूज्य बोधिसत्व बुद्धचरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला, त्यांच्या शिलाला, गुणाला, त्यागाला आणि त्यांच्या संकल्पाला मी जिवंत असेपर्यंत माझं जीवन समर्पित करतो, बोधिसत्वाला वंदन करतो। ज्यांनी बोधिसत्वाच्या जीवनामध्ये खूप अशा तेलासारख्या दिव्याप्रमाणे जडल्यात अशा माता रमाई, त्या मातेच्या त्यागाला वंदन आहे। ज्या मातेने अशा सुपुत्राला जन्म दिला, पुत्र व्हायचा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा। ज्या बोधिसत्वाने बाबासाहेबांनी आपल्या माता पित्याचा त्रिलोकामध्ये झेंडा लावला, हिमय नसत्या तर बाबासाहेब जन्माला आले नसते। म्हणून त्या मातेला वंदन आहे की अशा सुपुत्राला जन्म दिला, ज्याने नरकोटीचा उद्धार केला। त्या मातेच्या त्यागाला वंदन। खरोखरच ज्या आईने आपल्या स्वतःच्या पतिदेवाला कायमची परवानगी दिली की महाराज जा, पण असा मार्ग शोधून काढला सर्व जगाचं कल्याण झालं पाहिजे, हाच माझा संकल्प आहे। परंतु मी पण तुमच्यासोबत आली असती, हे 7 दिवसाचं राहुल बाळ आहे आणि तुमचे माता पिता वयोवृद्ध आहेत, म्हणून याचा सांभाळ करण्यासाठी मी थांबते, नाहीतर मी पण तुमच्या ठिकाणी असते तर तेच केले असते। धन्य ती माता यशोधरा की त्या मातेने आपल्या पतिदेवाला कायमची जगाच्या कल्याणासाठी परवानगी दिली। त्या मातेच्या त्यागाला सुद्धा वंदन आहे। गुरु चंद्रमणीजी यांना सुद्धा प्रणाम। आज या ठिकाणी आंबेडकर असोसिएशन सोसायटीचे आमचे अध्यक्ष महोदय सोनकांबळे बाबा, मोरे साहेब, महिला मंडळ, आमचे सेवक दयानंदजी, सूर्यवंशी साहेब, मस्के साहेब आणि त्याचप्रमाणे कामराजी बाबा या ठिकाणी उपस्थित समस्त मिलिंद नगरातील सर्व माता भगिनी सर्वांना मंगल कामना देतो। आणि विषय आहे आजचा जो संकल्प दिवस आहे। आज पूर्ण भारतामध्ये संकल्प दिवस साजरा होत आहे। तर विषय आहे 8वा ते 11 दिवस। विषय बघा, 8वा ते 11 दिवस। लक्ष द्या, जेव्हा बाबासाहेबांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सयाजीराव गायकवाडजी बडोद्याचे यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी पैसा दिला आणि बॉन्डवर लेखी घेतलं, जर तुम्ही उच्च शिक्षण घेऊन पदवीधर जर झाले तर तुम्हाला माझ्या संस्थेमध्ये काम करावं लागेल, असं बोधिसत्वाने वचन दिलं बाबासाहेबांनी। सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांचं बॉन्डवर लेखी घेतलं पहा। आणि त्या ठिकाणी बाबासाहेब विलायतेला गेले, तिकडून बॅरिस्टर होऊन आले, उच्च पदवीधर झाले आणि मग रामजी बाबाकडे गेले, बाबा मला आशीर्वाद द्या, मी आता सयाजीराव गायकवाडांना दिलेलं वचन, मला त्यांच्या संस्थेमध्ये काम करायला जायचं आहे, ड्युटी करायला जायचं आहे बाबा। परंतु रामजी बाबा बोलू लागले, अरे माझ्या भीमा, माझ्या बाळा, ए माझ्या राजा, अरे तुझा टिकाव लागणार नाही त्या ठिकाणी, तू जाऊ नको भीमा। रामजी बाबा हे बाबासाहेबांना विनवणी करू लागले, जाऊ नको। परंतु बाबासाहेबांना, बाबा माणसाच्या कर्तव्याला अयोग्य वेळ कुठलीच नसते आणि म्हणून बाबासाहेब बडोद्याला गेले। आता बडोद्याला गेले तर राहतील कुठं, राहण्याची सोय नाही आणि म्हणून एका पारसी वसतिगृहामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी रूम भाड्याने मागितले, कोणी रूम देत नव्हतं, कोणी येऊ देत नव्हतं। आणि मग पारसी वसतिगृहामध्ये जेव्हा बाबासाहेब गेले तर त्या ठिकाणी आपली जात लपवली आणि मी पण पारसीच आहे असं म्हणून बाबासाहेबांना रूम मिळाली। जेव्हा रूम मिळाली, सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थेमध्ये जेव्हा बाबासाहेब त्या ठिकाणी मोठे पदवीधर होते, पण त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये ब्राह्मण होते, त्या ब्राह्मण लोक बाबासाहेबांना जे दप्तर घेऊन जात असत तर त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अंगावर फेकत, बाबासाहेब म्हणत अशी जर तुमची वागणूक असली तर मी तुमच्यावर कोर्टामध्ये खटला भरणार आहोत। बाबासाहेब त्यांना ठसकून बोलले होते पहा। आणि म्हणून सयाजीराव गायकवाडांना ते लोक बोलले तर एक तर यांना ठेवा, एक आम्हाला ठेवा। म्हणून बघा काय झालं पहा,
तर बाबासाहेबांची त्यांनी चाचपून विचकून तपासणी केली की हा कोण मुलगा आहे, कुठला आहे, याची जात कुठली आहे, याचा धर्म कुठला आहे, आणि ते सर्व त्यांनी तपासलं, पाहिलं आणि त्या पारशी वसतिगृहामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेब ज्या रूममध्ये राहत होते त्यांनी बाबासाहेबांची पेटी धरली, रोडवर फेकून दिली, पुस्तक घेतले, फेकून दिले, कपडे घेतले, रोडवर फेकून दिले. बाबासाहेब तिकडे घेऊन राहिले, पाहतात तर रोडवर कपडे पडलेले, पुस्तक पडलेले, पेटी पडलेली आणि बाबासाहेबांनी ते सावरलं. लोक त्या ठिकाणी लाठ्या काठ्या घेऊन आले. पहा, बाबासाहेबाला मारण्यासाठी लाठ्या काठ्या घेऊन आले. कैसे हमारा घर विंटाळ से, कारण त्या ठिकाणी बडोद्यामध्ये गुजराती भाषेमध्ये ते लोक बोलू लागले आणि म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणत, बाबा दुप्पट पैसे घ्या पण मला या ठिकाणी राहू द्या. तर बाबासाहेबाला काढून दिलं, पेटी उचलली, बडोद्याच्या स्टेशनवर गेले. गाडीला वेळ होती, गाडी लेट होती म्हणून बाबासाहेबांनी पाहिलं आणि पाहता बरोबर तिथे बोधी वृक्षाचं झाड होतं. त्या बोधी वृक्षाच्या झाडाखाली बाबासाहेब इतके रडले, एवढे रडले, विचार करू लागले, खूप विचार केला तर आणि त्याच बोधी वृक्षाच्या झाडाखाली त्यांनी संकल्प केला. मी तुम्हाला मागच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं की किती भूमी आहेत. जन्मभूमी महू, दीक्षाभूमी नागपूर, चैत्यभूमी मुंबई, आता संकल्प भूमी. ही जे बडोदा आहे याला संकल्प भूमी म्हटलेलं आहे. पहा, हे 4 भूमी आहेत. लोकांना 3च भूमी माहित होत्या का? दीक्षाभूमी, महूची भूमी जन्मभूमी आणि जिथं बाबासाहेबांचं ज्या ठिकाणी चिता जाळण्यात आली ते चैत्यभूमी मुंबई. हे 3च भूमी आपल्याला माहित होत्या बघा. आणि आज आता हे आपण जाणून करून घेऊया की 4थी आहे संकल्प भूमी. आणि म्हणून हा कार्यक्रम घेण्याचं कारण लोकांच्या कर्णपटलावर हे बाबासाहेबांचे इतिहासाचे शब्द पडले पाहिजे की बाबा 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 तुमचा हा धम्माचा सागर महान आहे. बाबा बाबासाहेब तुम्ही दिलेला हा धम्माचा सागर महान आहे, पण या धम्म सागरातलं पाणी घेण्यासाठी भांड आमचं लहान आहे. या धम्म सागरातलं पाणी घेण्यासाठी बाबा भांड आमचं लहान आहे, पण ते आता दुसऱ्याकडे लहान आहे. हे भांड दुसऱ्याकडे लहान आहे, आमची काय शान आहे बघा. दुसरं सारडे बाबासाहेब संकल्प केला, एवढा संकल्प केला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी, मी जर या समाजाची प्रगती करण्यापासून वंचित राहिलो, मी जर या समाजाची प्रगती करण्यापासून, या समाजाला मोठेपण देण्यापासून, या समाजाला मास्टर, डॉक्टर, वकील, बॅरिस्टर, कमिशनर, मिनिस्टर पर्यंत जर मी नाही केलं तर मी स्वतःच्या छातीत गोळी घालीन आणि खलास होईल. हा तिथं संकल्प केला. कामाला लागले. जेव्हा बाबासाहेब संकल्प करून कामाला लागले तर पहिलंच काम केलं ते कोणतं तर महाडचं 14 तळ सत्याग्रह. पहा, महाडचा सत्याग्रहाचा बाबासाहेबांनी सुरुवात केली आणि तिथून बाबासाहेबांच्या जीवनाला संघर्षाला प्रारंभ झाला. आणि म्हणून घरी आले पेटी घेऊन, लक्ष द्या, पेटी घेऊन आले. रमाबाईला वाटलं की झालं आता साहेब माझे मोकळे संसाराला. एवढा हर्ष झाला रमाईला, साहेब आता 11 दिवस झाले तुम्ही गेले, वापस कसे काय? रमा विचारू नको, रामू विचारू नको, कारण रामजी बाबांनी पहिले सांगितलं तरी बाळा जाऊ नको माझ्या राजा, तुझा टीका होणार नाही रे. एवढा जातीयवाद, एवढा शास्त्रवाद, एवढा आत्मवाद, एवढा माणसाचा वाद असा बाबासाहेबांनी आपल्या छोट्याशा भिवाच्या अंतःकरणामध्ये जेव्हा भिवाच्या अंगावर साडी दुकानदाराने फेकली तर तेव्हा बाबासाहेबांनी विचारलं होतं की रमा मामा या दुकानदाराने तुझ्या अंगावर साडी का फेकली? तर बाबासाहेब म्हणत घरी चल. रामजी बाबाला विचारलं बाबा माझ्या आईच्या अंगावर साडी का फेकली दुकानदाराने हाती का केली नाही? तर बाबासाहेब म्हणत बाळा आपण महाराव
तर बाबा महार म्हणजे काय हो? अरे माझ्या राजा, हा शब्द तुला समजून घेण्यासाठी खूप शिकावं लागेल, खूप शिकावं लागेल. एखादं लहानचं रोपटं असते, त्या लहानच्या रोपट्याला जर अक्षर बोललं की ते रोपटं जसं जसं वाढतंय तसं तसं अक्षर वाढत जातंय. अशा लहानशा जीवाच्या अंतःकरणामध्ये हे शब्द वाढत गेले, रोपटं वाढत गेलं, अक्षर वाढत गेलं. मला शिकावं लागेल का? मला शिकावं लागेल. महाराज शब्द समजणार आहे. एवढे शिकले, शाळेच्या बाहेर बसले तरी शिकले, वरंड्यात बसले तरी शिकले, आतमध्ये नाही येऊ दिला तरी शिकले, अंगावर पुस्तक फेकले तरी शिकले, अंगावर डोक्याचं पाणी पडलं, पाठीवरलं गणित मुडलं तरी शिकले आणि सर्वांसंग टिकले. एवढे शिकले. MA PhD DSc LLB D.Litt बार एड लॉ, 11 धर्माचे 62 पंथ, 62 पंथाचे 40,000 ग्रंथ, एवढा अभ्यास केला. इथेही थांबले नाही. या भारत देशाची इज्जत बचवली, संविधान दिलं, इथेही थांबले नाही. तुमच्या आमच्यासाठी ग्रंथलेला मुदायाने इथे थांबले नाही. तर त्यांनी या 9 कोटी लेकराला नागपूरच्या मुक्कामी जाऊन आम्हाला जीवदान दिलं. या डॉक्टरना आमची बिमारी तपासली आणि या 9 कोटी लेकराला जीवदान दिलं. म्हणून मायानो, हा संकल्प बाबासाहेबांचा तुम्ही संकल्प करा की बाबासाहेब जसा तुम्ही संकल्प केला तसा आम्ही आज संकल्प करतो की तुम्ही दिलेला हा धर्म हा आम्ही शेवटपर्यंत यांचा प्रचार आणि प्रसार करून जगाच्या कल्याणासाठी एकमेकाला सहकार्य करू आणि प्रत्येकाला 10-11 लोकांनी जाहीर करू. हा आज आपल्या इथं संकल्प करा, एवढंच बोलतोय. आणि बाबासाहेबांच्या संकल्पाच्या दिनानिमित्ताने माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. सभी जीव विवचंतु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायुः सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधर्मानुसंगानुभावेनं